खांद्यावर हात आणि दादांचा घात. प्रफुल्ल पटेलांना 3 चुका ह्या भोवणार आहेत. कारण या 3 चुका ज्या प्रफुल्ल पटेलांनी केल्यात ना, त्या चुका कधीच भरून निघणाऱ्या नाहीत आणि शंका वाढवणाऱ्या जास्त आहेत. नेमक्या त्या 3 चुका कोणत्या आहेत? प्रफुल्ल पटेलांनी नेमकं असं काय केलंय? सुनेत्रा पवारांसोबत अशी कोणती गोष्ट केली की ज्यामुळे आज अवघा महाराष्ट्र हा लाजिरवाणा समजतोय स्वतःला आणि एक प्रकारे राष्ट्रवादी पक्ष जे दादा गेल्यानंतर कुठेतरी स्थिर राहायला पाहिजे होता, तो पक्ष ओढण्याचा प्रयत्न कशा प्रकारचा आहे आणि दादांचा घात कशा प्रकारे झाला हेच आपल्याला व्हिडिओमध्ये थोडक्यात समजावून घ्यायचं आहे. नमस्कार, मी रणजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, प्रफुल्ल पटेल अजितदादांना शेवटचा कॉल कोणी केला किंवा अजितदादांचा शेवटचा कॉल संदर्भामध्ये कोणी बोललं तर त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेलांचं नाव आलं आणि त्यामध्ये सांगितलं गेलं की प्रफुल्ल पटेलांच्या फोनमुळेच उशीर झाला, फोनमुळेच त्यांना प्लेन बुक करावं लागलं आणि विमानानं जावं लागलं, नाहीतर ते बारामतीला स्वतःच्या गाडीनं जाणार होते, फोर व्हीलरनं जाणार होते. मात्र त्या फोनमुळे त्यांना उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे त्यांनी काय केलं तर आपल्याला आता उशीर झालाय म्हणून त्यांनी एक विमान बुक केलं आणि त्या विमानामध्ये ते दादा गेले आणि त्या ठिकाणी त्यांचा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर अजित पवार त्या ठिकाणी जीवानिशी गेले आणि दादांचं सगळं अस्तित्व संपलं असं म्हणायला हरकत नाही. हे तर झालं सुरुवात. या दिवशीपासून किंवा या सगळ्या गोष्टीमुळे रोहित पवारांनी वेगवेगळ्या लोकांवर शंका घेण्याचं काम केलं किंवा एक प्रकारे त्यांची माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आणि कशा प्रकारे प्री प्लॅन नव्हतं हे सगळ्या गोष्टी ह्या सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरुवातीला जय पवारला त्यांनी जागा दाखवली. एका सभेमध्ये काय झालं तर त्या ठिकाणी जागा दाखवली, म्हणजे कोणाला जागा दाखवली? जय पवार स्वतः खुर्चीवर बसायला चालले होते, मात्र त्या ठिकाणी त्यांचा ऍटिट्यूड जर पाहायला जागा दाखवताना प्रफुल्ल पटेलांचा तर तो ऍटिट्यूड कुठेतरी धक्कादायक आहे आणि महाराष्ट्राला हेलावून टाकणार आहे. खाली फोटो बघू शकता, त्या फोटोमध्ये जय पवारला ते जागा दाखवताना दिसत आहे. आणि दुसरी चूक आहे त्यांची ती म्हणजे एका ठिकाणी शोक सभा चालू होती अजितदादांची आणि त्या शोक सभेमध्ये हसत हसत अदानीला, अंबानीला, या मोठमोठ्या उद्योगपतींना हे प्रफुल्ल पटेल बोलताना दिसत आहेत. म्हणजे अजितदादा आपल्या मोठ्या पक्षाचा किंवा आपला एक नेता गेलाय मोठा, त्याचं कुठलंही त्यांना काही दिसत नाही. मात्र त्या ठिकाणी ते अजित दादा गेल्यांच्या सभेमध्ये सुद्धा कुठेतरी त्या ठिकाणी ते हसताना दिसत आहेत आणि कुठेतरी त्यांच्या एक भावनांचा तिथं जे आहे तो विस्कळीतपणा दिसला. त्यानंतर ज्या ठिकाणी राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवार किंवा सुनील तटकरे हे मोठमोठे नेते होते. त्यांच्या त्या ठिकाणी त्यांचं भाषण झाली. सुनेत्रा पवार यांचं सुद्धा भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी एक शेवटला जे आहे उठताना सुनेत्रा पवारांच्या अंगावर हात टाकला. स्त्रियांच्या अंगावर हात टाकणे म्हणजे कुठेतरी चुकीची गोष्ट ही आपल्याला सगळ्याला माहिती आहे. मात्र त्यांनी हात कोणत्या उद्देशाने टाकला किंवा काय टाकले हे समजत नाही किंवा त्यांनी स्वतः हे सांगायला पाहिजे. मात्र महाराष्ट्र चिडलेलं आहे. रोहित पवारांनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे. रोहित पवारांनी सांगितलं की कोणीतरी नेता येतो आणि काकींच्या त्या ठिकाणी अंगावर हात टाकतो किंवा दादांना त्या ठिकाणी जे आहे एक प्रकारे श्रद्धांजली वाहताना जो हसतो किंवा एक प्रकारच्या अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात ते कुठेतरी संशयास्पद आहेत आणि कुठेतरी हे चुकीचं आहे अशा प्रकार सुद्धा रोहित पवारांनी सांगितलेला आहे. त्यानंतर तिसरी चूक जर आपण पाहिली प्रफुल्ल पटेलांची किंवा एक महत्वाची चूक जर आपण पाहिली तर या सगळ्या गोष्टी दुजोरा देत चाललेल्या आहेत आणि कुठेही त्यांना शोक त्या ठिकाणी दिसत नाही आहे आणि त्यांचा ऍटिट्यूड जर पाहिला तर रोहित पवारांना जागा दाखवण्याचं काम ज्यांनी केलंय ते कुठेतरी चुकीचं केलंय. अशा प्रकारचं सुद्धा आता महाराष्ट्रातून एक सूर येतोय आणि हा सूर प्रफुल्ल पटेलांना कुठेतरी भोवणार आहे. त्यांची चूक जी आहे ते भोवणार आहेत आणि आता अजितदादांचा घात झालेला आहे, अजितदादांचा अपघात झालेला आहे, याच्यावरून सगळ्यावरून सांगण्यात येत आहे. लोक सांगतायत आणि कुठेतरी रोहित पवार सुद्धा सांगतायत. मात्र याच्यामध्ये कोणाची सत्यता नाही आहे. प्रफुल्ल पटेलांच्या वर संशय जरी घेतला जात असला तरी सुद्धा त्यांच्यावर कुठलाही संशय अजूनही व्यक्त केलेला नाही किंवा त्यांच्यावर कुठलीही सत्यता बाजू दिसलेली नाही. मात्र अशा प्रकारचे संशय हे व्यक्त होतच असतात. ज्या एखादा मोठा नेता गेला तर एखाद्या मोठ्या नेत्यावर अशा प्रकारचे आरोप होतच राहत असतात. मात्र कुठलाही आरोप सिद्ध करायचा असतील तर त्याच्या मागे पुरावे लागतात किंवा गोष्टी लागतात. त्या पुरावे नक्कीच
समोर येतील किंवा जर असतील अशा प्रकारच्या कुठल्या गोष्टी तर नक्कीच CID, CBI या सगळ्या तपास यंत्रणा आहेत चौकशी करत आहेत आणि लवकरच या सगळ्या गोष्टीचा पडदा फाश होईल हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.